भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने ज्ञान भारतम हा महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे। या योजनेत देशभरातून 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे। या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे। भारताला हस्तलिखिताचा मोठा वारसा लाभलेला आहे। ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहे। हे सर्व ज्ञान भंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अंतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार केला जाणार आहे। या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह तयार करण्यात येणार आहे। या प्रक्रियेत हस्तलिखितांनी मालकी ही मूळ संस्था, ग्रंथालय किंवा खाजगी संग्राहक यांच्याकडे राहणार आहे। मात्र स्वखुशीने ही हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करायची असल्यास शासन स्वीकारणार आहे। या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे। प्रकल्पासाठी राज्याची नोडल संस्था म्हणून पुराभिलेखेत संचालनालयाची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्वेक्षणासाठी न्याय भारतम हे विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे। त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी, दस्तऐवजीकरण केले जाणार आहे। जिल्हा स्तरावर देखील जिल्हा नोडल अधिकारी आणि जिल्ह्यातील समितीच्या माध्यमातून विविध मंदिरे, मठ, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्रहांना या मोहिमेतून जोडून घेतले जाणार आहे। या मोहिमेत विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक पंडित, एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे। नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालय किंवा खाजगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्याची माहिती ज्ञान भारतम या मोबाईल ॲपवर अपलोड करावीत। असा अमूल्य ज्ञान वारशाने जतन करणाऱ्या या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा।